कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की सच्चिदानंद सद्गुरु माने बाबा महाराज की ब्रह्ममूर्ती नाना बाबा महाराज की अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय जय देव शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये. ज्ञानेश्वरी 12वा अध्याय आणि पहिली ओवी. तुकाराम बीज चालू झाल्यापासून लग्नाचं वय झाल्यापर्यंत चालू आहे. आपल्याकडे काहीतरी 18-19 वर्षी लग्न करतात का? 18. नेहमी बाहेर गाव नाही ना. विषय असा आहे, आपण सगळे बाहेर गावाहून आलेलो. तुकाराम महाराजांना जेव्हा विचारण्यात आलं तुम्ही कुठून आले, त्यांनी उत्तर दिलं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कुठलं कारण? अहो आबा मोठा विजयी, मना मागे 2 काका होतात, एक चालना एक शी लाईव्ह दिसतात बरं. ज्याला बाप मागे राहतो पोरगा मैदान मा केव्हा घाबरस का? घाबरस का? नाही घाबरस. एक तर तथा उभा आपण, तू टेन्शन लिहि नको मिशे वा भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कसं आहे, बीज म्हणजे बी. आपण शेतकऱ्याची औलाद आहे, 7-12 उताराना नाही बरं का. जो जमीन कसतो त्याच्यामध्ये बी टाकणारा व्यक्ती काळा असो गोरा असो बारीक असो झाड असो कशी टाकू द्या उगवल्याशिवाय राहतच नाही. बीजचा अर्थ असा आहे की आपलं जे बीज आहे आईच्या उदरातून आल्यानंतर जे खंडन झालेले ते खंडन झाल्यानंतर मी देह स्वरूप आहे हे वारंवार सातत्याने त्याला आठवण राहते. हे बीज खंडन व्हायला पाहिजे. बी आपल्याला साळी सहित जसे तसं टरपला सहित ठेवतो म्हणून पुढच्या वेळेला पेरू शकतो. त्याचं वरचं टरपलं जर काढलं तर ते उगवायला टाकावं लागलं तरी उगवणार नाही. तसं देह स्वरूपाचं जे टरपलं आहे ते आपल्याला या ठिकाणी काढण्यासाठी तुकाराम बीज आहे हा धर्म मंडप आहे. कसं आता काय आहे, आपल्याकडे काय काय आहे आणि म्हणी आहेत. मला कोई याद येस म्हणा दल्ली ना पाय रे दल्ली तरी बोलस दल्ली काय ना काय बोलीच राहत. तुम्ही काय बी कराल मला अक्का म्हणा असं काहीतरी म्हणत दल्ली का होती बायजा म्हणा का अक्का म्हणा काहीतरी म्हणत. म्हणजे तुम्ही काही करा मला गुरुवर्य म्हणा. गुरुवर्य हा शब्द कसा आहे, साधी गोष्ट आहे. या ठिकाणी गुरुवर्य टाकलेले. गुरुवर्याचा अर्थ तुम्ही नाही हो ना आबा. गुरुवर्य कोणाला म्हटलं जातं, संत कोणाला म्हटलं जातं, हा फार मोठा प्रश्न आहे. साखर आणि तुरटी, खडी साखर आणि तुरटी दिसायला सारखी आहे. असं जर दोघांचे तुकडे करून ठेवले तर कोणीही म्हणेल खडी साखर ही तुरटी, कोणीच म्हणणार नाही. परंतु त्यांची जर कधी तोंडाच्या जिभेच्या दृष्टीने परीक्षा केली तर आपल्याला लक्षात येईल याच्यात साखर कुठली आणि तुरटी कुठली. पाण्यामध्ये जर तुरटी टाकली तर पाण्यातला गाळ फक्त ती खाली बसवते, पाणी स्वच्छ करते. आणि साखर जर टाकली तर पाणी गोडरूप करते. बरोबर. दिसायला दोन्ही सफेद आहेत
स्फटिक आहेत, सगळे आहेत. तसं माणसामध्ये काही गुरुवर्य जन्माला येतात, दिसायला सारखे अवल्या पुरुष असतात. उदाहरण जर सांगायचं म्हटलं, आपल्या गावले टाकीशे, फिरी 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 फिरी, ते गाणं येत नाही बरं मला, फिरी फिरी पाणी सोडतात. आज या गलीमा त्या गलीमा, परंदीन त्या गलीमा, तेरंदीन असं काहीतरी म्हणतात. मालिकाने खिचडीन सवय आयराने मराठी मिक्स राहा, तुम्ही समजिल्या घरनाथ शेत म्हणून बोली राहील. त्या पाणीमध्ये, टाकीमध्ये पाणी ओतावं लागतं. टाकीचा पाण्यामध्ये साठा करावा लागतो, तेव्हा तो साठा इकडच्या गलीत तिकडच्या गलीत तिकडच्या गलीत द्यावा लागतो. पाण्याचा साठा हा कधीही संपू शकतो. तद्वत या युक्तीप्रमाणे काही माणसं, काही संत, काही मंडळी, वारकरी, टाळकरी, माळकरी, नवे नवे जे स्वतःला महान समजतात, ते ग्रंथातून या डोक्यामध्ये साचवतात आणि तोंडातून बोलण्याचा प्रयत्न करतात. तोंडातून प्रयत्न करतात. या पद्धतीने जो साठा असतो तो कमी होतो. पण ज्यांना विहिरीच्या पाण्याची पिण्याची सवय, विहिरीचे पाणी किती उपसा काढला तरी विहिरीच्या पाण्यांना आतून झरे असतात. जेवढा उपसा निघेल तेवढे त्याचे झरे येतात आणि ते पाणी सततम निर्मळ, निश्चय आणि स्वच्छ पाणी येत असतं. तसं साधू संतांना दिसायला सारखे असतील, पण त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे कदा केव्हाही संपत नाही. प्रत्येक वेळेला ते तुम्हाला नाविन्याने देत असतात. आता माझं वय किती आहे हे तुम्हाला सांगून काय उपयोग नाही, तुम्हीच जन्म दिलेला आहे. पण मी आजही आरशासमोर उभा राहिलो तर मलाही वाटत नाही मी किती वेळ उभा राहिलो. उभाच राहावं असं वाटतं, बघत राहावं असं वाटतं. का? हे जे अट्रॅक्शन आहे, हे जे पाहणं आहे, हे पाहणं ज्याच्या सत्तेने आहे ती सत्ता म्हणजे तुम्ही आहात आणि याची जाणीव करणारी गोष्ट म्हणजे संत आहे. माझाच सातबारा, माझंच पीक, सगळं काही माझं जरी असलं तरी विहिरीला पाणी कुठे आहे हे सांगण्यासाठी पायाळू लागतो. या शरीरामध्ये नखापासून तर डोक्याच्या केशापर्यंत चैतन्य शक्ती वावरते. याला बायबलमध्ये युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतात, कुराणमध्ये याला अनाहत म्हणतात, नाथ संप्रदायामध्ये याला अलख म्हणतात, आनंद संप्रदायामध्ये याला अनुहाताचं अल्लरू म्हणतात आणि संत महात्मा याला चैतन्य शक्ती म्हणतात. पाणी, वॉटर, जल आणि नीर नावं चार आहेत. पाणी याला वॉटरला, पाणी याला शब्द काय? जल. दुसरा शब्द आहे इंग्लिशमध्ये वॉटर. तिसरा शब्द आहे नीर. शब्द वेगवेगळे जरी असले तरी वस्तू एक आहे. आपल्याकडे याला म्हणतात, या पाण्याला काय म्हणतात काही जण? जीवनिंग्या. पाणी जर संपलं तर आपले काय म्हणतो? या शरीरामधला जर कधी जीव गेला तर आपण काय म्हणतो? जीवनिंग्या. काही जण काय म्हणणे, हो आत्मनिंग्या. बॉडी राहिली, शरीर राहिलं. जिवंतपणे मरण्याचा अनुभव देतात त्याला विभूती संत म्हणतात. मेल्यानंतर आपली ही बॉडी जड होते, चार लोकांच्या खांद्यावर जाते, यात काही नवल नाहीये, यात काही नवल नाहीये. जिवंतपणी आपण ज्या वेळेला चार लोकांच्या खांद्यावर जातो तोच अनुभव याच देहामध्ये, याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा येत असेल तर खुशाल माळा घालावी, नाही तर घालावी नाही. सप्त्यात घालून हप्त्यात काढण्यासाठी उपयोग नाहीये. अरे माला बनाई का असतं की पकड़ाची है ना, बीच में डाला सूत, माला क्या करेगी? जपने वाला कपूत. कपूत म्हणजे काय? जो स्वतःला ओळखण्यासाठी घाबरतो, जगाला घाबरत नाही, आळशी आहे. आणि इथं म्हणते आळशी बंद रोज हरिपाठ करतात माझ्या माय माऊली इथं रोज. टाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवा. काय करायचंय? फक्त काय करायचंय? कोण आहे संगती तुमच्या? कोण येणार आहे? ज्यातनी आता बघा, हरीचे दास जिथं जन्म घालतात ती पवित्र अशी भूमी आहे. अजग ही पवित्र भूमी आहे.
साधू संतांचे ते पाय लागलेले, इथं वारकरी संप्रदायाचे पाय लागले, इथं महान महान विभूतीचे पाय लागले, धन्य आहे. आणि तो देव पवित्र आहे. तुम्ही रोज हरिपाठ म्हणतात ना, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र ते वय देव त्यांचा, किंवा पवित्र तो देश, वाणी पुण्यवंत वदे जो अतिच सर्व काळ, जो भगवंताचं नामस्मरण सतत घेत असतो तो. तुम्ही म्हणाल आईच कामचे कामले, दुसरं काही कामधंदा नाही शे का? आहे. ज्यांनी शरीर दिलंय त्यांनी कर्म दिलंय. कर्माशिवाय शरीर येत नसतं, जात नसतं. देह तो पाचाचे झाले, हे कर्माच्या गुणी गुंतले, बहुत अशी चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. तुम्हाला खोटं नाही सांगत आहे. संत परीक्षण कसे असतं आणि संतांचा वेशा ड्रेस पोशाख करणारे लोक कसे असतात याच्यामधला फरक समजायला पाहिजे. तुका म्हणजे मज कळते चाचणी, खरी का खोट्याची मला चाचणी कळते. तुकाराम महाराजांच्या याच्यात बसलोय आपण. उदाहरण देतो. एक सायंटिस्ट असतो, तो सायंटिस्ट त्याने असे काही संशोधन केलं होतं की त्या संशोधनामध्ये अख्ख्या भारतामध्ये त्याचं कौतुक केलं जायचं, प्रत्येक गावामध्ये त्याचं वाहवा व्हायचं. मग एका गावामध्ये त्याचा सत्कार आणि त्याचं व्याख्यान ठेवण्यात आलं. सायंटिस्ट, लक्षात घ्या, सायंटिस्टला एक पिशवी धरणारा माणूस असतो, ड्रायव्हर असतो, आणि त्या ड्रायव्हरचं काय काम आहे? महाराज लोकांचे पण ड्रायव्हर आहे. PA, पहिला डेट नाही, पहिला रेट आणि मग डेट. मला आवाजले माहिती काय भाऊ, अमका महाराज कीर्तन हो महाराज, तुमची अमक्या दिवशी तारीख खाली का? तुमची डेट आणि रेट दोन्ही सांगा. यम विचारालेस का तुम्हाला कितला टाइमला येऊ मी लेवाले? आपली मुनी घुसकी असंच म्हणतात ना आपल्याकडे. आईज मी डोंबोलीला बोललो होतो त्या बडा आशिर यांचा. आता गुणी घुसकी घ्या पुचकी या ना, काय खोटे आहे का? क्षणभंगूर नाही भरोसा, कुठल्या क्षणाला काय विले भरोसा नाही. आज मी 800 कालीन कोठे असू, दुरून आलो का, दुःख झाले दारून. असो तो सायंटिस्ट निघाला, समजा अजंगला उत्साह आहे, निघाला, पण रस्त्यात त्याचं डोकं दुखायला लागलं. तो काय सांगतो ड्रायव्हरला, ड्रायव्हर तुम्ही आता ऐका हवं, माझं डोकं दुखतंय, आपलं जे काय व्याख्यान आहे ते तुम्ही कॅन्सल करा. गण लोके राहतात. एखादा चांगला कार्यक्रम चालू असेल तर बंद पाडण्यासाठी नको ते प्रयत्न करतात. कितला का दूर मरेल होय ना, दोघे सांगते ती कितला का जोगे होय ना, नाही हो लांबनाशी हारतून पटत नाही ना दादा, पण शे जोगे ना विषय असतो तो. असो, अपनी अपनी टेक आहे, सबकी निशाणी एक आहे. त्या पद्धतीने विचार करण्याची पद्धत हे वेगळं आहे. पूर्वी माझे आजोबा होते, सगळे मार्ग झाले. आता आमचे बापू होते, संतोष बापू आजोबा, किंवा आता जे हयात आहेत आपले नाना आहे, अण्णा आहेत, हे सगळे मार्गरी कमी आहेत का? जाम आहेत. यांनी काय केलं, गावाच्या बाहेर एक कोंडाळा तयार केला होता आणि मोकाट गुरं जे शेतीला लोकांचं नुकसान करायचे त्या कोंडाळ्यात टाकून द्यायचे. कोंडाळ्यात बांधून ठेवत नव्हते. चारी साईडनी फक्त लाकडं बांधून कोंडाळा तयार केला होता, डोरं मोकाट. पण डोरांची ताकद नाही कोंडाळ्याच्या बाहेर उडी मारून दे. पण गवताचं नव्हे, काट्याचं कुंपण सुद्धा उडी मारून तो तिथं गहू हरभरा काय असेल हिरवगार ते खायला जायचा डोर त्या ठिकाणी कोंडाळ्यामध्ये जात नाही. तसं ज्यांची विचारसरणी विशाल होऊ शकत नाही त्यांनी स्वतःभोवती एक कंपाऊंड तयार केलेलं आहे, कोंडाळा तयार केलेला आहे. हे असं नाही, असंच चौकट आहे, अशी चौकट नाही. याच्यातून बाहेर पडा, विश्व तुमचंच आहे. असो, तो म्हणतो माझं डोकं दुखतं. आता याने रेट आणि डेट घेतलेली असते ड्रायव्हरने, डेट, आणि तो म्हणतो पैसे तर काय परत करणार तर माझं नुकसान आहे. महाराजनं काय राहते मोठे मोठे, अरे जाऊ दे रे, मला डोकं दुखते, ते मला जमणार नाही, तू एक काम कर, कॅन्सल कर. नाही हो, त्यांचे पैसे देऊन टाक. मोठी माणसं नावाला रुपयाला भीत नाही, देऊन टाक. नाही म्हणे, काय प्रॉब्लेम काय ते सांगा.
अरे माझं डोकं दुखतंय, मला नाही जमणार. ठीक आहे, मी करतो. मी करणारच, मी करतो. कर, पण एक अट आहे, तुमचे कपडे मला द्या, माझे कपडे तुम्ही घाला, आणि मग जाऊ. दोघांनी कपडे चेंज करतात. ड्रायव्हर झाला सायंटिस्ट, वैज्ञानिक, आणि वैज्ञानिक झाला ड्रायव्हर. दोघं गाडीत बसले, आजमच्या शिवर आले, आणि या गाडी घुसल्यावर गाडीतून दोघंही उतरले. आता कपडे चांगले घातलेला ड्रायव्हर होता, टकाटक. लोकांनी बघितलं, वा सायंटिस्ट आले. आरती केली, पूजा केली, हार घातला, सगळं काही केलं. कधी नाही पाहिलं असा मनुष्य असतो, कधीतरी चांगले कपडे घालतो, मग तो चालताना फरक पडतो, त्याच्या बोलताना फरक पडतो. आणि तो टकाटक माणसाची आरती करून मग त्याला स्टेजवर आणलं जातं. तो बिचारा ड्रायव्हर जो सायंटिस्टचे कपडे घालतो तो स्टेजवर जातो, आणि जो खरा असतो तो खाली बसतो. 2 तास त्यांनी व्याख्यान दिलं. किती तास? 2 तास. वैज्ञानिक विचार करतो, हा ड्रायव्हरने हे शिकला कधी? हा पोपट झाला कधी? खूप लोक पोपट आहेत. तुमचं आमचं ऐकणार, तुम्हालाच सांगणार काही दिवसांनी. साधू संतांचे हजारो कीर्तनं जर तुम्ही ऐकली तर तुम्ही उत्कृष्ट कीर्तनकार होऊ शकता. कीर्तन प्रवचन त्याचं संपलं, आणि जर कधी श्रोत्यामध्ये पण काही लोक हुशार असतात, बटाच मन सारखं अनाडी राहतं, हुशार राहतं. त्याचे 2 सायंटिस्ट उठतात, म्हणे साहेब बोला, तुम्ही एवढं उत्कृष्ट व्याख्यान दिलंय, आम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. जस्ट टू माइंड. आता जो खोटा असतो ना, तो खोटं, तो जास्त स्पीडनी बोलतो, जास्त जोरात बोलतो. काय विचारायचं तुम्हाला? विचारणारे सुद्धा हादरून जातात. आमचं काही चुकलं तर नाही ना? जे खरे असतात, जे खोटं लपवायचं असेल किंवा खोटं सांगायचं असेल ना, त्यांच्याकडे स्पीड जास्त असतो, त्यांच्याकडे रागाच्या भरात काही असो, ते जोरात बोलतात. हे दोघांनी परत प्रश्न विचारले 2. हे साधे प्रश्न काय विचारतात तुम्ही मला? अरे मी एवढा मोठा सायंटिस्ट आहे, हे साधे प्रश्न माझा बोलतो ड्रायव्हर देईल. खाली ड्रायव्हर असतो कोण? सायंटिस्ट. कुरुक्षेत्रावर सुद्धा आणि धर्म मंडपामध्ये, या व्यासपीठावर सुद्धा असे पोपटपंची भेटतील तुम्हाला. त्या 2 प्रश्नांची उत्तरं तो देतो सायंटिस्ट, आणि तिथून निघतात. सायंटिस्ट विचार करतो, माझ्याऐवजी यांनी प्रवचन केलं, माझ्याऐवजी यांनी वक्ता केला, माझ्याऐवजी यांनी पीच केलं, याने 2 तास एवढं चांगलं बोलला, यांनी 2 प्रश्नाची उत्तर का दिली नसतील? विचार करा बरं का. दोन्ही दिसती सारखी. गाडीत बसतात, गाडीत बसल्यानंतर त्यांचे ड्रेस चेंज करतात त्यांचे, आणि मग वैज्ञानिक विचारतो ड्रायव्हरला, तू एवढं चांगलं सांगितलं, ते कसं सांगितलं? त्यात काय नवलशी? रोज रोज ऐकाय की मन मी पाठवी घे, कशाबद्दल सांगतं मला काय माहिती? उत्तर, चला ठीक आहे. मग म्हणे ते 2 प्रश्नांची उत्तर का दिले नाही? म्हणे तुम्ही त्यासाठी वेळ घालवलाय, त्यासाठी संशोधन केलंय, त्यासाठी प्रॅक्टिकल केलं, आणि तुम्ही ते आत्मसात केलं, आणि ती गोष्ट मला येत नाही, मी फक्त ऐकून आहे, म्हणून मी यानं ऐकी त्यानं ऐकी सांगस. स्वतः काय देखेल, स्वतः काय ऐकेल, स्वतः काय ध्यानले बटेल, असो. तर हा विषय असा आहे, म्हणून तुम्ही तिथे आहात आणि मी तुमच्या विषय वाहतोय, हा फरक आहे. याच पद्धतीने तुकाराम महाराज एका ठिकाणी, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शब्दिकांचे काम नाही येते. कसं आहे? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा न कळो येईल. ताई बोलले आई वन सोपं नाही, कळा लागतात, वेदना लागतात. हाडामासाच्या शरीरामध्ये दूध असतं, दूध नसतं, रक्ताच्या गाठोडीचे दुधात होतं. का? बाळ रडतो तेव्हा. जोपर्यंत बाळ रडत नाही ना, तोपर्यंत त्या अल्लड वयाच्या आईच्या दुधामधलं रूपांतर दुधाचं, रक्ताचं रूपांतर दुधात होत नाही. तसं सद्गुरु कृपेने हा मृदुंग आहे, याला पीठ लावल्याशिवाय याचा नाद निघत नाही, जेवण केल्याशिवाय पोट भरत नाही, आणि नामस्मरण केल्याशिवाय अवस्था होत नाही. आणि जर अवस्था होत नसेल तर व्यवस्था कुठेच होत नाही. मृत्यूलोक आहे.
आपली व्यवस्था आपण करायचंय, आपलं अस्तित्व आपण पाहायचंय. इतरांचे आता अस्तित्वाचा विषय कोणासाठी करेल आहे? कितला जण सांगेत मला तू दलेल जाऊ नको रे, 15 दिन मला मग त्याच ना म्हणणं होतं दलेली सोडी दे परस्पर. 15 दिन काय 15 वर्ष व्हावानी. आताच बघा, तुम्हाला जागतिक उदाहरण सांगतो मी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेलं आहे. आबा 5 मिनिटात सेवा आवडतो, तर आपल्याला पालखी काढायची, बरोबर आहे ना? हां, काय झालं? भले भले कोणासाठी कमवतोय आपण? फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी. किती विचित्र आहे. ज्या क्षणाला स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम हे झालं, शोभा आसाराम पाटील नाव कट, शोभा अनिल पाटील झालं की नावात बदल. परिवर्तन कसं आहे? नुसतं याच्यामध्ये बदल झाला तरी ज्या वेळेला मी मंगलसूत्र घातलं त्यावेळेला ती अर्ध्या इस्टेटीची मार्किंग झाली. सांगा नि गरज आहे मन नावर कर दे म्हणता, बरोबर आहे. बस रुची माळा जर घातली, प्रामाणिकपणा सांगतो बरं का मी, तुळशी माळा नवरीचे कठी, नवरा वाट पाय वैकुंठी, आवडे देवाचे ऐका तो प्रकार. ज्याला देव आवडतो, तर देवाला जे आवडतं ते करावं, पतीला जे आवडतं ते करावं. काय करायला पाहिजे? जर तिने मंगळसूत्रच घातलं नाही, डोळ्यावरती कुंकूच लावला नाही, पती राजका दास, अरे आमनाकडे शहर मा कथा विचिटकावतास रे दादा, त्याला टिकली ते उठली. त्या दिन मी तोंड आलगो तरी टिकली का हो ऐकोटेची आहो तुम्ही शेत म्हणे. बापरे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. करोना झाला, करोना एकच रुमाल ना, एक स्वयंपाक ना, एक झोपाना, एक हॉल ना. करोना जाया गाडी होणे ॲम्ब्युलन्स मामाला टाक. मी चाललो होतो हॉस्पिटलने आणि याबटा रडेल. मला असे वाटे सर मी चाललो कुठे? तुकाराम महाराज ना अभंग आठवा, आम्ही जातो अमुलच्या गावा. मी विचार करू, मी सदैव ऐकून ठेव चालू असा रडी राहिला. ते खरोखर रडत होते. बरं ते तर जाऊ द्या, रडा कसा बद्दल होतं, मी चाललो त्याबद्दल नाही. मी हॉस्पिटलमध्ये करोना होते म्हणून नाही रडणं, आमले भिवू की काय. करोना साधा नाही राहत. हॉस्पिटलमध्ये गेलो, तापच होता. ताप तिथं पोहोचलो, जाताना ॲम्ब्युलन्स, नाकात हवा, इथं हे सगळं लावलेलं दिसतं. तिथून आलो, तिथून परत आलो. कुठून? हॉस्पिटलमधून. हो, वैकुंठ वाचून नाही, हॉस्पिटल पडून आलो. तिकडनं परत आल्यावर तर एका कोपऱ्यात माझी सोय. घर कोण? कोपरा मा मस्त की चादर टाकी तिने, मस्त की तटेच थांबा न. कोणासाठी? करसा लाईन. जेवायचा टाइम आला. 4 लोकेच मला लग्न करी लाईल होतं, हात धरी सोडून थोडी लाईल होती. ताट कुत्रा पाहतोच का तुम्ही ना घरी? का कुत्र्याला कसं करत? यू बस तसा ताडाला सारखा ये काय कितला हाल जिवंतपणी ले पाणी सुद्धा असं फेकीचं. अरे कोणासाठी? म्हणजे करुणाने एवढं शिकवलंय की कोई नाही रे, नाही कुणाचे कुणी. तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. 4 तोळ्याना हात तरी करीत जाता यू. अरे काय एवढंही जाऊ द्या. करुणा संपल्यानंतर ते धोतर, तो जब्बा, ते चादर कोणी ठेवत? जाऊ द्या हो. मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर, घे 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 हरिनाम घे. श्वास चालतो का नाही चालतो हे बघण्याची रीत आहे.
श्वास शुद्ध आहे का अशुद्ध आहे? 12 वाद्याची सुरुवात आहे. श्वास शुद्ध आहे का अशुद्ध आहे? आपण जो श्वास घेतो मोजून घेतो का थांबून घेतो? थांब अर्धा खाला 2-4 तास. श्वासावर गणित आहे. आयुष्य श्वासावर आहे. चिमट्या राहिली कपड्यासारखा निघून गेला वारा. मग श्वास हा शुद्ध आहे. श्वासाची प्रक्रिया जर कमी जास्त झाली तर डॉक्टर सांगतो भाऊ बीपी वाढी घ्या रे तुला. बरोबर आहे. कमी झाला. मग हा श्वासाचा गणित जे आहे हे गणित जन्मल्यापासून तर 4 लोकांच्या खांद्यावर जाण्यापर्यंत याला म्हणतात जय देव शुद्धी. सगळ्या प्रकारचे दूध येतात. अमेरिकेला एक गाय तयार केली प्लॅस्टिकची. दिवसाला 50 लिटर दूध देते. तिला खायला चारा घालतात. शेण येतं, गोमित्र येतं, सगळं येतं, पण ते दूध आजही तसं नाही. बहुदुधर जरी झाली म्हैस काय तरी होईल काय कामधनु. किती संतांसारखे असे अप टू डेट राहिले तरी संत नाही. संत फक्त एकच करतात. आपण जर धावत गहू तर कुत्राला सहन होत नाही. बरोबर गती. गाडी जर जोरात गेली तर कुत्र बघतात मागून. गती ज्या वेळेला चालते, ज्या वेळेला गती असते ती कुत्राला सहन होत नाही. मनी प्रगती या अहवाल सहन होई का? बहुश आहे ना, बाहेरगाव नाही म्हणे. माणसाची प्रगती माणसाला सहन होत नाही. बरोबर आहे. तसं जीवाची अधोगती संतांना सहन होत नाही. जीव शिवाचं यज्ञ जन्म मृत्यूच्या पलीकडील ज्ञान हे होण्यासाठी संतांचा अवतार असतो. याच देहामध्ये ही गोष्ट घडते. इतर योनीच्या टाईने हा विचारच नाही. तंबाखू नशा आहे. दारूच्या बाटलीत नशा आहे. नशा कशात आहे का हो? नशा कसा माहिती? तंबाखू मध्ये जर नशा असती तर तंबाखूच्या पुड्या नसल्या असत्या. दारू मध्ये नशा असेल तर दारूच्या बाटल्या एकमेकाच्या बाजूला ठेवलेल्या फुटल्या नसत्या का? नशा माणसात आहे. म्हणून सांगितलं मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिले, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. भेटेल परत, पुन्हा हा जन्म नाही. म्हणून सावध होई मुडा, देह पाण्याचा बुडबुडा. उदारता सांगतो, उदारता. जय जय शुद्धे. शुद्ध हा तुमचा श्वास आहे. उदार काय आहे? काळी पिशी न खायला तरी पचस कसा खायला? 12 वाजता दुपार आधी भूक लागली खाऊ. आवडी निवडीने खातो ना, सवडीने खातो ना. पचवण्याची ताकद कुठली? अहम वैश्वानरो भूता प्राणिनाम यज्ञ कर्म. वरचा श्वास आपण घेतो तो श्वास आणि आतून येणारा श्वास, या दोघांमध्ये टक्कर होते आणि त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो आणि आपण खाल्लेलं अन्न ते तो पचवतो. लक्षात घ्या. आपला आतमध्ये जाणारा श्वास, आतमध्ये अगोदर घेतलेला वरती येणारा श्वास याची टक्कर होते. त्या ठिकाणी अग्नी तयार होतो आणि मग त्या अग्नीपासे ते खाल्लं त्याचा लावा रस होतो. म्हणून हा सूर्य प्रकाशित होतो, तो आत्मसत्तेने प्रकाश. तो रवी सृष्टी आगवी जशी बासवी, तशी रे तुझी काया, त्यावरी अहंपन तुझे रे वाया. तुमच्या डोळ्याला तशी सृष्टी दिसते तसा हा देह दिसतोय. हा अहंपन वाया आहे. नाहीये जास्त आपल्याला काही बोलायचं नाही. कारण का? पचेल तिथलंच खावं. तरंग तुमच्याकडेच आहे ना. तरंगनी भीती वाटत. सफेद दो तरकवय पिवावी समजत नाही. दुरदूर फुरफुर गच्ची येते. जाऊ द्या. विषय असा आहे की या शरीराला काय पाहिजे काय नाही हे जर तुम्ही बारकाईने पाहता तर हे शरीर कशासाठी दिलंय हे पण बारकाईने विचार केला. उदार प्रसिद्ध, उदारतेने दिलंय. इतकं उदार दिलं. आईने दूध पाजन टाइमला कंजूसी करी का?
जर कंजूसी म्हणी माय करती तर ह्याऊ ठोकळा 180 वर्ष जगता, 80 वर्ष जगता, 90 वर्ष ठोसर लागल्यानंतर नसा नसात भिंडलेलं आईचं दूध या ओठातून आई शब्द आहे. हेच दूध, असंच दूध सद्गुरू आपल्याला पाजतात. आणि म्हणून मरण्याच्या वेळेला कसाही देह सोडा, तुमचा मरण्याच्या देह सोडताना ते अमृत तुल्यत आहे. ते अमृत तुल्यत्र अध्याय 9 ओवी क्रमांक 6 17 स्तन देसी अनुहताचा अल्लरू घासी समाधी बोधे बुजवशी बुजावणी. तुमच्या टाळूमधून जो रस श्रवण करतो, स्रवतो म्हणजे खाली येतो, तो 17 स्थान आहे. यासाठी यम सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही म्हणतात ना झोप माईन उठतो का मी बोलता सुद्धा दिखस का बा ब्युटी पार्लर मध्ये आलं होतं का सपन. ओरिजिनल चेहरा उठल्यानंतर का टवटवीत दिसतो याचं कारण असतं की तुमच्या आतमध्ये त्या भगवंताचं स्मरण चालतं. काय काय लोक झोप अमेरिका फिरी येत असो नाही, ते बोलान दिनले सवय राहत त्या रात्री बी बोलतच गोरतच, तो नाळ वेगळा आहे. अनंत वाचाळ बरं आहे तेव्हा. विषय असा आहे की झोपताना मनुष्य बॉडी नीट असतो, शरीर नीट असतो, अख्खा सगळा सगळा पीर येत असतो. झोप मग कुठल्या देहाने जातं प्रश्न आहे मला तुम्हाला. तुमचा देह इथे, तुमचा देह इथं पडलेला आहे, तरी आता मी आधी झोपेल. मी जर कधी पंढरपूर जाईन तू कधना देहाने गेलो. काही काही टाइम स्वतः मनुष्य एकट्याशीच बोलतो, चालताना विचार करतो, एकट्याशीच बोलतोय. समर्थीन तर आई आली असं वाटी नाही तर दल्ली जायली चवळून गेलो पण क्लिक नाही. डोळे उघडे, डोळे पाहतायत, बुद्धीला कळत नाहीये. याला कारण आपण आपल्या विचारामध्ये एवढे गर्क असतो. याला शेरामार दिला श्रीपाद बाबाने. चांगला विचार केला तर, चांगला विचार केला तर तुम्ही मन बुद्धी साचेची. अरे माझी या स्वरूपी अर्पिसी. तुमचं मन आणि बुद्धी तू माझ्या ठिकाणी स्थिर कर. मग मातेची पावशी मलाच तू पावशील, दुसरं कोणालाच पावणार नाही. तुझी वाणी तुला समजत नाही ना, मग परेच्या पलकेच्या वाणीचे ठोके तुला तर कळतात का. आपण डॉक्टरकडे जातच, तू डॉक्टर कान मागालस आधी ठेवत या जोडा काय चेक करतो, काय चेक करतो. ठोके, ठोके तुमचे ठोके श्वासोश्वासावर जे चालतात त्याच्यावर तुमचं जीवन आहे. ते ठोके किती भरतात त्याच्यावर तो सांगतो तुमचा रोग काय झालाय. आता आपले रोग सांगणार पडत मला कसं कसं बी राहीना का ब देवराव मामाने चांगला टीव्ही लाईना माणसं शे औषध हाय औषध पोटदुखी राहीना म्हण का ब बारा ताबाले हाल टाका माल टाका नाही म्हणचं. कोणता डॉक्टर मला इलाज करी यस नाही मला बोलावंच नाही. अरे तू बोलवलं तरी ठीक, नाही बोलवलं तरी ठीक. घडी घडी काळ याची पाठ पाहे, अजून किती आहे अवकाश. बोलवण्याची गरज आहे अजिबात नाही. तो एकच सांगतो सगळ्या जगामध्ये सगळ्या गोष्टी सहन होऊ शकतात. लाडकी बहीण आहे का 5 तोळ्याची जर उद्या चेन त्यांनी डिक्लेअर केली तर लगेच घालणार. पण त्यांनी जर सांगितलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे माळकरी बहिणी असतील त्यांनाच मी देईल तर त्या होतील का माळकरी. 1,500 बेटा पुरता माळ घाली बँक माझा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही देशात जावं, मनुष्य मेलेल्या नंतर त्याला वारकरी बनवल्याशिवाय जाळलं जात नाही. तुळशी पत्र तोंडात कोंबतात, तुळशीची माळा गळ्यात घालतात, नवे नवे चंदनाचा हार घालतात, नाही तर जात नाही. आणि जर असाच लई घ्या आणि तसाच वर हात करा तर पयाले काही कमी पंचक कोणले लागी सांगता येत. मग हा पंचक आहे. पंचक म्हणजे पंचमहाभूतापासून हा देह तयार झालेला आहे आणि तो ज्याच्याशी निगडीत आहे तो पंचक तयार होतो. भावकीला, गावकीला, सगळ्या सोयऱ्या वगैरे 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 जिथं जिथं पंचमहाभूतांची सत्ता आहे तिथं तिथं. म्हणून सांगितलंय सावधई मुळा. असो जय देव शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये. ज्याप्रमाणे आपण आपल्या गोष्टी आपल्या ताब्यात ठेवू शकतो
मुलं आपल्या ताब्यात राहतील याची काही गॅरंटी? अहो, मुलगी वाढवायची जावयासाठीच, मुलं वाढवायची सुनेसाठीच. खोटे? ही जगाची रीत आहे. तुम्ही आम्ही वेगळे नाहीये. वडील जे जे करती तया नाव धर्म ठेविती एरी अनुष्ठिती सामान्य. साधू संतांनी ही संत भूमिका आहे आणि उत्तराखंड ही देवभूमी. संतभूमीमध्ये हे सांगितलंय, यलोकीचा प्रवास शेवटचा दिवस चांगला जर व्हायचा असेल, तुमचा श्वास काय बोलतो याचा अनुभव घ्या. कसलाच अनुभव घेऊ नका. अहो बाबा म्हणा म्हणजे मी काय परका होईन? मांडीला बसणार आपल्याशी असं काही गॅरंटी? आपला एकच आहे, आपला श्वास. ज्या क्षणाला आपला श्वास सांगेल की या देव मला नको, त्यावेळेला हा श्वास आपला देव सोडेल. तो श्वास आजही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून म्हटलं, हे नारा आता बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. बरोबर? तो नारळ जर कधी फिरवून फोडल्यानंतर आतमध्ये नरम आणि गोड पाणी निघतं, तसा हा ब्रह्मरंध्र फुटल्यानंतर याच्यामध्ये विश्वब्रह्माचं व्यापकता तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्हाला अनुभवाला यावं. हीच तुकाराम बीज निमित्ताने ब्रह्ममूर्ती नाना महाराज, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, हे सर्व तीर्थांच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेलं चैतन्य याच्या ठिकाणी नम्र विनंती करतो, तुमचा श्वासच भगवंत आहे याचा तुम्ही अनुभव घ्या आणि जर झोपडेमध्ये असाल तर तो श्वास काय बोलतो याचा जरा ऐकण्याचा प्रयत्न करा. जर नसेल जमत, ज्यांना माहिती त्यांना शरण जा. काय बोललासी वरली या रंगाला जाऊ नका. सांगितलं ना, ऊस डोंगा परी रस नोहे ढंगा, काय बोललासी वरलिया रंगा. तर वरच्या रंगाला पेटीचा आवाज येतो, पण पेटीचे स्वर वाजवणाऱ्यालाच माहिती. मृदुंगाचा आवाज येतो, ते मृदुंगालाच माहिती. तसं हा नरदेह त्या ब्रह्मदेवान दिलंय. त्या ब्रह्मदेवानीच आपल्याला सांगितलं, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडशील नारायण. हरिपाठ करतात. आम्ही फोन आला तर काय व तसं म्हणू नका, जय हरी म्हणा. हॅलो हे एका ब्रिटिशच्या बायकोचं नाव होतं हॅलो, म्हणून ते हॅलोच राहिला. हॅलो काय आपली बायको नाही. हॅलो म्हणायचं नसेल तर जय हरी बोला. जय हरी बोलल्याने काय फरक ना होतो त्याचं पण उत्तर देतो. कारण तुम्हाला फोन केला, तुम्ही जय हरी बोला, जो भेटेल त्याला जय हरी बोला. कारण मुखामध्ये ते तुमचं नाव जर आलं तर नाव नुसतं आल्याचं पवित्र लागतं, पुण्य लागतं, वाचेचा दोष जातो. वाचेने किती शिवीगाळ दिली असेल काय, तर वाचेचा दोष जातो. एका ठिकाणी तुम्ही हरिपाठ करता, दुसऱ्या ठिकाणी शिवी द्याल तर दोष वाढतो. त्यापेक्षा जय हरी बोला. मुखामध्ये काही म्हणा, एक लोटा जल सब दुःखों का हल, असं मला काही म्हणायचं नाही. तुम्ही बिंदास पाणीवर पाणी होता, पण शरीराच्या डोळ्यामधून पाणी होता आत्मतत्वासाठी. तुमच्या आतमध्ये जे पिंड आहे, जो आत्मा आहे, या पिंडावर या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. हा होतासा आणि तो तसा, त्याच्यासाठी डोळ्यातून आसरू घालू नका. मी असा शेण देवमाने कस काय लई जाईल हा विचार करून डोळ्यातून पाणी काढा. देव तुमच्या समोर साक्षात दर्शन देईल. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षिते. झालेली सेवा इथंच समाप्त करतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठला 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 विठला. सब संतान की जय. तिकडेच बंद करायला लागेल. अरे देवा, एवढा आता उद्या बंद कर. पडल्या बाहेर गुरु म्हणजे